तर हा जो 18% आणि 18%चा आउटवर्ड आणि 18%चा इनवर्ड ह्याचा सेट ऑफ मिळायचा आधी. जेव्हा आपण एक्झेम्प्टमध्ये येतो, आपण जे बाकीचे गोष्टी जे घेतलेले असतात इनपुट टॅक्स क्रेडिट ते लॅप्स होऊन जातात. तर काय 1 लाख रुपये रेंट भरतोय तर आता 1,18,000 रुपये आपण असं नाही कन्सिडर करणार की त्याच्यामधून 18% आपल्याला बेनिफिट मिळणारच आहे. आपण आता 1,18,000 हा कॉस्ट धरणार कंपनीसाठी. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम आणि बाकीचे जे लाईफ प्रीमियम आपण भरतो कुठल्याही गोष्टींवर त्याच्यावर टॅक्स एक्झेम्प्ट केला गेलेला आहे. अच्छा. म्हणजे कम्प्लिटली एक्झेम्प्ट केले गेले. शून्य आणि एक्झेम्प्ट मध्ये फरक असतो. ह्याचा टॅक्स एक्झेम्प्ट केला गेलेला आहे. ओके. एक्झेम्प्ट कॅटेगरी ही वेगळी असते कुठल्या जीएसटी मध्ये आणि नील कॅटेगरी ही वेगळी असते. ओके. तर ह्याच्यामध्ये कॅटेगराईज केलेलं आहे की इन्शुरन्स जे प्रीमियम आपण भरतो त्याच्यावर टॅक्स लागू होणार नाही, बट इट इज एक्झेम्प्ट. इट इज नॉट ओके. झिरो रेट लागणार नाही. अच्छा, म्हणजे नेमकं काय होईल? म्हणजे की जो इन्शुरन्स कंपनी असते, जेव्हा इन्शुरन्स कंपनी प्रीमियम मागते लोकांकडनं त्याच्यावर ते एक टॅक्स लावायची 18%. हां. ते आपल्याकडनं आपण जेव्हा प्रीमियम भरतो त्याच्यावर 18, सपोज की 1 लाख रुपये प्रीमियम आहे तर 1,18,000 रुपये ते आपल्याकडनं मागून घ्यायचे. आता त्यांना त्याच्यावर प्लस त्यांनी जे सपोज कंपनीचं भाडं दिलेलं असेल, तिचं ऑफिस असेल, एजंटचे कमिशन दिलेले असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर इनपुट टॅक्स सुद्धा दिलेला असेल तेव्हा जेव्हा त्यांनी पे केलेलं असेल तेव्हा. तर हा जो 18% आणि 18%चा आउटवर्ड आणि 18%चा इनवर्ड ह्याचा सेट ऑफ मिळायचा आधी. जेव्हा आपण एक्झेम्प्टमध्ये येतो, आपण जे बाकीचे गोष्टी जे घेतलेले असतात इनपुट टॅक्स क्रेडिट ते लॅप्स होऊन जातात. त्याचा काही फायदा आपल्याला मिळत नाही आणि त्याचा उलट फायदा काय होतो की आपण सपोज की रेंट भरला, आता आपण आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी हा प्रकार आपण आपल्या बाहेरकडनं घेणार नाही, पण आपण जो रेंट भरतो त्याच्यावर आपण 18% भरणार. तो 18% आपला कॉस्ट झाला आता. अच्छा. म्हणजे जर का 1 लाख रुपये रेंट भरतोय तर आता 1,18,000 रुपये आपण असं नाही कन्सिडर करणार की त्याच्यामधून 18% आपल्याला बेनिफिट मिळणारच आहे. आपण आता 1,18,000 हा कॉस्ट धरणार कंपनीसाठी. ह्याच्यामुळे एक बेनिफिट. लॉस काय होणार आहे की जो इन्शुरन्स प्रीमियम आहे त्याचं प्राइसिंग थोडं हाईक होण्याची शक्यता आहे 3 ते 4%. अच्छा. अच्छा, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ते प्रीमियम हाईक होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलंय की ते टॅक्स असेल पण तो टॅक्स लागणार नाही, म्हणजे एक्झम्प्ट होईल, पण ॲक्च्युअल जो प्रीमियम आहे आपला तो वाढू शकतो असं वाढू तुम्हाला शकतो. म्हणायचं. कारण आधी काय होत होतं की जे इन्शुरन्स कंपन्या होत्या, जसं मी म्हणालो, 1 लाख रुपये जर काही कंपनीचं रेंट आहे ऑफिसचं, त्या 1 लाख रुपयावर 18% आपण जीएसटी भरतो. हां. ते आपला इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये रेकॉर्ड होतं. हो. ते इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा आपण लोकांकडनं आपलं इन्शुरन्स प्रीमियमचे पैसे घेतो त्याच्यावर आपण 18% त्यांच्याकडनं रिसीव्ह करतो, म्हणजे 18,000. हो. म्हणजे हे दोघं जर का आपण प्लस मायनस केलं तर नील होऊन जातं. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटला काही देण्याची गरज नाहीये. ओके. ओके. आणि मग ते तुम्ही जे सांगताय की आता 3 ते 4% वाढू शकतं, ते नेमकं कसं काय? आता समजा सपोज एक प्रीमियम आहे 1 लाख रुपीज, 1 लाख रुपयाचा प्रीमियम आहे, त्याच्यावर आधी 18% हा जीएसटी लागायचा, म्हणजे 1,18,000 रुपये व्हायचे. पण आता जीएसटी लागणार नाही असं म्हणतायत, म्हणजे तो एक्झम्प्ट होईल असं म्हणतायत. तर मग आता तो प्रीमियम कितीचा असेल? तर त्याच्यामध्ये आपण सांगू नाही शकत किती असेल. कसं आहे, जसं मी म्हणालो की इनपुट टॅक्स रेट आपल्या कॉस्टवर आपण त्याचा फायदा उचलू शकत नाही, तर ते आपल्या कॉस्टमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे प्रॉफिट मार्जिन जो आहे कुठल्याही कंपनीचा, तो प्रॉफिट मार्जिन कुठल्याही इन्शुरन्स कंपनीचा तो कमी होताना दिसतो इथे. आणि ते कमी न होणे त्या हिशोबाने इन्शुरन्स कंपनी आहेत असं बघू शकतो आपण. 3 ते 4% त्यांचे सेल प्राइस, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम मधून जे आपण आपल्याकडनं चार्ज करतात त्याच्यामध्ये थोडं हाईक दिसू शकतं आपल्याला. ओके. ओके. म्हणजे असं आहे की आता समजा जी आपली पॉलिसी ही 1 लाखाची होती, ती 1,04,000 रुपये वगैरे अशी होऊ शकते, म्हणजे त्याच्यावर जीएसटी नसेल, पण जो प्रीमियम आहे तो थोडाफार वाढू शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे.